हाय नमस्कार शेतकरी मित्रांनो. मागील व्हिडिओमध्ये आपण नवसंजीवनी शेतकऱ्यांना सोडायला सांगितलं होतं आणि बजबकर टेक्नॉलॉजीच्या शेतकऱ्यांना तर कंपल्सरी केलं होतं. शेतकरी मित्रांनो, ते कसं सोडायचं हे पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं. हे इतर शेतकऱ्यांनी म्हणजे बजबकर टेक्नॉलॉजीचे शेड्यूल न वापरणाऱ्या शेतकऱ्यांनी सुद्धा सोडून याचे रिझल्ट अनुभवले तरी काही हरकत नाही. शेतकरी मित्रांनो, या प्रॉडक्टबद्दल आपण माहिती घेणार आहोत, कारण हे मॉलिक्यूल कशासाठी उपयोगी पडणार आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. आज आपण नवसंजीवनी या उत्पादनावर माहिती घेणार आहे. आपल्या शेतात कोणतेही पीक असो, ज्याच्यामध्ये पालेभाज्या असतील, फळपिके असतील, कंद पिके असतील, वेलवर्गीय पिके, ऊस किंवा मका व इतर सर्व पिके, प्रत्येक पिकाच्या चांगल्या उत्पादनासाठी सुरुवात होते ती मुळांच्या चांगल्या विकासापासून, हे तुम्हाला माहितीच आहे. मुळांची वाढ चांगली असेल तर झाडाला पाणी आणि अन्नद्रव्ये योग्य वापर करण्यास मदत होते. त्याचा परिणाम झाडाच्या वाढीवर असेल, फुटव्यावर असेल, कळीवर, फुलांच्या विकासावर आणि पुढे उत्पादन आणि गुणवत्तेवर दिसून येतो. याच संपूर्ण वाढीचा विचार करून आपण नवसंजीवनीचा वापर करण्यास शेतकऱ्यांना सांगत आहे. पालेभाज्या आपल्या बरेच शेतकरी उत्पादन घेत आहेत. पालेभाज्यामध्ये जोमदार वाढ असेल, भरदार पानांची वाढ आणि एकसारखी वाढ अपेक्षित असते. कंद पिकामध्ये मुळांचा वाढ व कंदांचा विकास महत्त्वाचा असतो. बटाटा असेल, कांदा असेल, लसूण असेल आणि महत्त्वाचं म्हणजे अद्रक यांच्या किंवा आले आपण ज्याला म्हणतो, यासारख्या पिकामध्ये चांगली मुळांची वाढ आणि पिकांची जोमदार अवस्था उत्पादनासाठी महत्त्वाची ठरते. फळ पिकामध्ये विषय आणखी मोठाच आहे. हा प्रोडक्ट वापरल्यानंतर झाडांची वाढ चांगली झाल्यानंतर फळपिकामध्ये फुटवा, कळींची वाढ, फुलाची सेटिंग, फळांचा विकास या सर्व गोष्टीचा या नवसंजीवनीमुळे विकास होतो किंवा फायदा होतो. नवसंजीवनीच्या वापरामुळे याच्या वाढीच्या प्रक्रियेला आधार मिळण्यास मदत होते. फळांची साईज असेल, चमक असेल, गुणवत्ता असेल सुधारण्याच्या दृष्टीने याचा विचार केला तर काही हरकत नाही. तसेच किपिंग क्वालिटी म्हणजे फळ टिकवण क्षमता सुधारण्यास मदत होऊ शकते. वेलवर्गीय पिकामध्ये ज्याच्यामध्ये काकडी असेल, कारले असेल, दुधी भोपळा असेल, दोडका असेल किंवा मी द्राक्षेचा ग्रेप्स सुद्धा याच्यामध्ये उल्लेख करेन. यासारख्या पिकामध्ये मुळांची वाढ, वेलींची जोमदार वाढ, फुटवा, फुलधारणा असेल आणि फळांची सेटिंग महत्त्वाची असते. त्यामुळे संपूर्ण वाढीच्या टप्प्यात नवसंजीवनीचा वापर अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे. ऊस आणि मकामध्ये मुळांची वाढ, झाडांची जोमदार वाढ आणि योग्य वाढीचा योग्य महत्त्वाचा असतो. मजबूत मुळांच्या विकासामुळे पिकाच्या एकूण वाढीस नवसंजीवनीमुळे आधार मिळतो. शेतकरी मित्रांनो, मी मागील व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं की याचा वापर हा एकरी ड्रीपद्वारे 10 किलोची बॅग आहे याप्रमाणे करायचा आहे. ज्या शेतकऱ्यांना बेसल डोस भरायचा आहे अशा शेतकऱ्यांनी या बॅग 7 ते 10 एकरी वापरायच्या आहेत आणि याचा प्रत्यक्षात अनुभव आहे तो अनुभवायचा आहे. म्हणजे मी मागील व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं की 1 एकरचं क्षेत्र असेल तर 1 एकरच्या क्षेत्रामध्ये 2 कॉक असतील तर एका कॉकला हे नवसंजीवनी द्यायचं आहे, एका कॉकला द्यायचं नाही. किंवा बेसल डोस आपण भरतोय त्याच्यामध्ये निम्म्या क्षेत्राला बेसल डोस द्यायचा आहे, निम्म्या क्षेत्राला बेसल डोस द्यायचा नाही. याच्या वापरामुळे आणि रिझल्टमुळे तुम्हाला या मॉलिक्यूल बद्दलची पूर्ण म्हणजे जी गॅरंटी आहे ती समजून येईल. शेतकरी मित्रांनो, याचा ड्रीपद्वारे वापर केल्याने मी पुन्हा एकदा सांगतोय, तुम्ही जो NPK साठी ज्याच्यामध्ये बेसोडोस असेल, बेसोडोस मधले NPK असतील, सेकंडरी असेल किंवा सूक्ष्म अन्नद्रव्ये असतील,
किंवा आपण ड्रिपद्वारे देणारे जे NPK आहेत, दुय्यम अन्नद्रव्य आहेत किंवा सूक्ष्म अन्नद्रव्य आहेत याच्यामध्ये 50% पेक्षा जास्त बचत या मॉलिक्यूलमुळे होऊ शकते आणि त्याचा वापर करून प्रत्यक्षात शेतकऱ्याने ते अनुभवायचं आहे. पुन्हा एकदा शेतकऱ्यांना मी सांगतो की याचा वापर हा एकरी 10 किलोची बॅग आहे. ड्रिपद्वारे सोडायचा असेल तर याच्यामध्ये 2 पाऊच निघतील. हे 2 पाऊच सुरुवातीला बॅलरमध्ये टाकायचे आहेत. त्यानंतर ही 10 किलोची बॅग या पाटीच्या सहाय्याने पूर्ण विरघळून बॅलरमध्ये सोडून तिथून तुम्ही STPच्या सहाय्याने किंवा पंपाच्या सहाय्याने ड्रिपद्वारे सोडायचा आहे. या पद्धतीने याचा वापर करून तुम्ही तुमच्या पिकाची चांगली जोमदार उत्पादन वाढ करून तुम्ही पिकातून आर्थिक फायदा मिळवून सक्षम व्हायचा आहे. धन्यवाद.